नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपला बेत आहे फलाफल. मुलांच्या फरमाईशीप्रमाणे आज घरामध्ये फलाफल बनणार आहे. तर बघून घ्या तुम्ही. तर आपल्याला लागणार छोले, लसूण, हिरवी मिरची, काळी मिरी आणि एक लिंबू आणि थोडं तीळ. लसूण आहे ना आपल्याला थोडासा भरपूर लागणार आहे. तर आहे ना मी छोल्याबरोबर लसूण टाकला, हिरवी मिरची आणि काळी मिरी चांगलं मिक्सर करून घ्यायचं. पण पेस्ट करायची नाही, खरबडीत ठेवायचं आहे, बिन पाण्याचं. पूर्वीच्या काळी काय करायचे, सगळे वरवटा पाटा याच्यावरती करायचे बिन पाण्याचं. आज आपल्याकडं मिक्सर आहे तरी आपल्याला पाणी लागतं, पण आपल्याला हे बिन पाण्याचंच करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे, मी पुदिना टाकलेला आहे. जर का तुमच्याकडं ताजा पुदिना असेल ना, तोसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी सुकलेला पुदिना टाकला आहे. आणि एक लिंबू पिळून टाकला आणि थोडंसं काय ना अर्धा चम्मच फक्त बेसन पीठ टाकलेलं आहे. कारण आपले हे वडे ना तेलामध्ये टाकल्यावरती सुटायला नाही पाहिजे, नाही तर गाणं म्हणावं लागन, दग्गा बाजरे. असं नाही होणार आपलं. सगळं मिक्स करून झाल्यावर त्याचे वडे केले आणि थोडंसं तीळ ठेवलं होतं मी बाजूला, ते वड्यांवरती थोडं भुरभुरलं. झालं. आता एक एक वडा हातावरती घ्यायचा आणि जेवढा होता ना त्याच्यापेक्षा अजून थोडासा चपटा करायचा आणि द्यायचं तेलामध्ये टाकून. एका बाजूला आपले काय होतं आहे, वडे ना तळले जातात ते, तर दुसरीकडं मी काय करते, फुलके करून घेते. तर फुलके पण आपल्याला कसे पाहिजे ते त्याचे लेयर आले पाहिजेत, एकावर एक असे पदर पडले पाहिजे आतमधून त्याचे. किती सुंदर सुंदर झालं आहे बघा. असे सेम टू सेम झाले पाहिजेत. आणि मग काय, आता तर हे मस्त टंब फुगलेले आहेत ना, आता बरोबर त्याचे आपल्याला 2 भाग करता येतात. केलेले चाकूने बरोबर आहे ना त्याचे 2 भाग केले आणि ते एकदम सिंपल असतं बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जशी पाहिजे ना तसं सलाड भरा आणि वडा ठेवा आणि खाऊन घ्या आणि म्हणा हॅपी कुकिंग. टाईम आहे अख्खा, विचार करा पक्का आणि सबस्क्राईबवर मारा शिक्का.